आय नो हा मिनी व्लॉग पोस्ट करायला मला खूप वेळ झालेला आहे, कारण मी लग्न फंक्शन्स अँड ऑलमध्ये खूप जास्ती बिझी होती. बट मी शूट सगळं केलेलं आहे. तुम्हाला सगळे मिनी व्लॉग्स बघायला मिळतील. सो आज एन्जॉय करा डे 22. डे 22ला होती हळद, आणि हळदीच्या दिवशी सगळ्यात पहिले आमच्या घरी होते डायका. डायका म्हणजे असं असते की आपले जे पूर्वज आहे त्या लोकांना वगैरे बोलवते. मग नंतर मी चुलीची वगैरे पूजा केली. त्याच्यानंतर आज बांगड्या भरायचा वगैरे प्रोग्राम होता, त्यांची ओटी वगैरे भरली. आणि ते जे लोक आले होते ते ओटी वगैरे भरून, म्हणजे सगळे जे रिच्युअल्स आहेत ते सगळ्या एकदम ताजे होऊन जातात. तर मला म्हणजे ओटी भरायची होती, त्यांची ओटी वगैरे भरून झाली. आणि ह्या दोघी मावशी आणि तिची मुलगी ह्या दोघीजणी मिळून डेकोरेशन करत जात्याचं, कारण आम्हाला याच्यावर टिक्सा दळायचा होता. म्हणजे हे इकडलं ट्रेडिशन आहे. 5 बाया मिळून टिक्सा वगैरे दळतात, सगळ्या देवाजवळ वगैरे घेऊन जातात. ही इथली पद्धत आहे. टिक्सा दळण्याची पूर्ण जी प्रिपरेशन आहे ती सगळी झालेली होती. त्याच्या आधी जात्याची वगैरे ही पूजा केली जाते. आणि मी स्वाशीन होती, तर मग माझ्या मागे खूप सगळ्या गोष्टी, खूप सगळे रिच्युअल्स, खूप सगळे ट्रेडिशन्स जे आहे ते मी माझ्याच हाताने पार पडले होते. तर मग आम्ही तिथनं त्याच्यानंतर तिथले सगळे डेकोरेशन्स वगैरे झाले. त्याच्यानंतर बांगड्या भरायच्या होत्या. तर तुम्ही बघू शकता मी हिरवा चुडा बनला. आणि हा माझा मोस्ट ऑफ द फेवरेट रिच्युअल आहे. मला हिरव्या बांगड्या खूप जास्ती आवडतात मंडपात भरलेल्या. तर आमचा तो जो आहे ते वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्हाला हळद घेऊन जायचं होतं. मग संध्याकाळी डीजेवर डान्स वगैरे, जेवण वगैरे करत असा संपला आमचा डे 22. चला भेटूया डे 23मध्ये, म्हणजे वेडिंग डे. तोपर्यंत स्टे ट्यून आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब